तुझा बाबूराव उठत का नाही? लय मस्त मुद्दा घेऊन आले बरं का. तुझा बाबूराव उठत का नाही? आणि खरंच बाबूराव उठवण्यासाठी नक्की काय करायचंय ह्याच्याबद्दल मी सांगणार आहे बरं का. इकडल्या तिकडं तिकडल्या इकडं अजिबात करणार नाही. अशा केसेस बऱ्याच आहेत आणि कुठेही आता तर बोलू बोलू दाखवायली तर लोक कमेंटद्वारे. काय करावा सांगा, काय करावा सांगा. वाकडं तिकडं झाल्याला सरळ कसं करावा, का उठत नाही, त्याच्यावर काही इलाज आहे का. आपण आज जे सत्य आहे खरं आहे तेच बोलूया, त्याच्यावरच बोलूया. तर ज्या कुणाला ऐकायचंय ना त्यांनी चला या, पटापटा या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि असेच मुद्दे मी टाकत राहते, तुम्ही आनंद घेत राहा. बरोबर ना. तर बघा, अशा समस्या तरुण पिढीमध्ये जास्त आल्यात. त्या का आल्यात तर त्यांना वेळेवर टायमाला सुख भोगता येणार. ते कुठंतरी स्वतःला समाधानी करायले तर पण असं एकटं स्वतःला समाधानी माणूस होत नाही. हे सत्य गोष्ट आहे, तुम्ही लक्षात घ्या. एकटं माणूस स्वतःला समाधानी कधीच होत नाही. तात्पुरतं वाटत असेल बरं, पण ती तात्पुरती म्हणीत एक व्यसन लागतीये, सवय होतीये. थोड्या टायमाला लक्ष वेधून घेतंय ते लक्ष. तात्पुरता आनंद तात्पुरता आनंद घेण्यासाठी माणसाचं कसं ब्रेनवॉश झाल्यासारखं होतंयच. ब्रेनवॉशच होतंय म्हणून समजायचं. तर त्या पुरुषाला पहिली गोष्ट जीवनामध्ये आपल्याला काय करायचंय, आपण काय करायला पाहिजे ह्याची सद्बुद्धी ते घालून बसतंय. तेवढी क्षमता नसती त्याच्यामध्ये. जे त्या व्यसनाच्या आहारी गेले ना त्यांना बोलायले चुकीचं नाही, नीट समजून घ्या. तर येऊन जाऊन आता तर ही सोशल मीडिया त्याच्यामुळं लय सोपं झालंय. कुणाला तर एवढी घमंडी आली की लग्नाची सुद्धा गरज पडत नाही. लग्न कराय पाहिजेत. परपंच आपण स्वतः हँडल करायला पाहिजे. आपला वंश पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्याला विवाहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी बायको पाहिजे. बायको असली तर मग लेकरं होते तर, आणि तेच लेकरं पुन्हा पुढची पिढी पुढं चालवितीये. हे एवढे विचार कुणी करी नाही आजकाल. भेटलं तर भेटलं, नाही भेटलं. सध्याचा काळ असा आहे की तात्पुरता विचार करायला तर लोक तात्पुरता एका दिवसासाठी, एका महिन्यासाठी, एका वर्षासाठी जरी कुणी त्यांना घावलं तरी बी समजायचं त्यांच्यासाठी तेवढा टाइम बी निघाला ना तर बराच आहे. आता हे टाइम तुम्ही किती बी काढा, कुणासंग बी काढा, कसा बी काढा, पण खरंच ह्याच्यातून तुम्हाला काही योग्य दिशा दिसून येते का? खरंच तुमचं समाधानी मन होतंय का, जीव होतंय का? तुमची लाईफ लाईन तुम्ही खरंच योग्य दिशेला घेऊन जाताव का? हे असे बरेच प्रश्न आहेत, विचार करणाऱ्याला आहेत. पण उगाचच आपलं हाय हॅलो केलं सोशल मीडियावर की रिप्लाय आला की तितक्या पुरतं तितकं स्वतःच्या हातानं स्वतःच उठवायचं बाबूरावाला आणि आनंद घ्यायचा आणि सुखी व्हायचं थोड्या टायमासाठी. चालू जीवनातलं बोलायले ह्यानं काय होणार आहे? तुम्ही कधी
कधी विचार केलाय का? आ हे सगळं जे तुम्ही तुमच्या स्वतःसोबत घडवून आणायला लावणं, त्याच्यामुळंच पुढे चालून तुम्हाला 35-40 मध्ये तुम्ही गेला की मग ते बाबूराव उठना असं काम व्हायलंय. ते का उठत नाही? ते तुम्ही कर्मकांड अशा पद्धतीनं करायला ह्या सोशल मीडियाच्या द्वारे, ऑनलाईन लाईव्ह किंवा मग चालता बोलता. हां, फक्त तुम्हाला हाय हॅलो करणारं भेटलं पाहिजे. तुम्हाला आनंद घेण्यासाठी जास्त काही लागत नाही, कारण की तुमचं वयच असतंय ते. आणि त्या वयामध्ये ते कसं असतंय, जास्त मेहनत करावी लागत नाही आनंद मिळवण्यासाठी. हां, 2 झटक्यात इकडं की तिकडं होतंय, झालं मोकळं. पण ते मोकळं 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 करून 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 तुमच्या शरीरातलं सगळं पाणी निचरून जातंय, निचरून. आणि ते मोकळं करण्याच्या नादामध्ये तुम्ही कुठं ना कुठं तरी बघा तुमच्या शरीराच्या अवयवाला त्रास देताव, त्रास देताव त्रास तुम्ही तुमच्या हाताने. हे आनंद घेणं, सुख भोगणं, जोडीदारासोबत लई जमीन आसमानचा फरक आहे. स्वतः सुखी होणं आणि जोडीदारासोबत सुख घेणं म्हणलं ना, जमीन आसमानचा फरक आहे. तर तुम्ही तुमच्या स्वतःच थोड्या टायमासाठी आनंद घेण्यासाठी तुमच्या पूर्ण शरीराच्या अवयवाला त्रास देताव, जखमा करताव, दुखी करताव. ते आनंद जे असतंय ना, त्याच्या पुढं तुम्हाला ते मामुली असतंय. हां, त्या आनंदापुढी, थोड्याशा टायमाच्या आनंदापुढी ह्या बाकीच्या गोष्टी ज्या तुमच्या संग घडतात ना, ते मामुली असतंय. पहिली गोष्ट तर तुमचं हे मेंदू आहे ना, मेंदू असा सडून गेल्यासारखा होतंय. हां, मेंदू तुमचा काम करीत नाही. येऊन जाऊन तुम्हाला तुमचा मेंदू तिथंच त्याच गोष्टीमध्ये घेऊन जातंय, बरोबर. आणि मग तुम्हाला ते मिळवण्यासाठी बरंच काही स्वतःसोबत घडवून आणावं लागतंय. तुमच्या हातासोबत, तुमच्या पायासोबत, तुमच्या कमरासोबत, तुमच्या पाठीसोबत, तुमच्या पोटासोबत, तुमच्या त्या अजून बॉडीच्या अवयवासोबत, म्हणजेच बाबूराव म्हणा की सोप्या भाषेत. हां, तर ते बाबूराव काही टायमासाठी का होईना, पण तुम्ही तुमच्या स्वतःच्या हातानं एवढा परेशान करून सोडता. आणि त्याचमुळं कुठंतरी त्या बाबूरावामध्ये एक अशी हळू करून निर्जीवता येते ना, निर्जीव. आणि मग अचानक एक टाइम असा येतोय वयाच्या 35-40 कडे गेल्यावर, ते गारच पडतंय. म्हणीन तेव्हा तर कधीच उठून बसत नाही, कधीच. मग त्याला उठविण्यासाठी अशी मगजमारी करावी लागती, डोळ्यासमोर चित्र अशा आणायचे, मनामध्ये भावना अशा घेऊन यायच्या. त्या म्हणजे कुणाला काय कोणत्या नजरेनं बघत जायचं, त्या म्हणजे इच्छा अशा व्यक्त व्हायच्या. तेव्हा कुठंतरी मग ते वळवळ चुळबुळ गुळगुळ असं पद्धतीनं करत मग थोड्या टायमासाठी ते बाबूराव उठत आहे. आणि थोड्या टायमात लगेच झोपी जाते. हां, मग ते गडी, ते पुरुष परेशान होतंय का नाही? होतंय परेशान होतंय. माया सांगा असं काय व्हायले बाबा. हां, मग माहीत नाही तेव्हा बी लक्षात येत आहे का नाही की बाबा आपले कर्मकांड
आपण किती केलेले आहेत. तर आता करणाऱ्या आणि टाईम निघून जाणाऱ्या पुरुषांना तर हे कळून चुकलेलं असतंय पुन्हा, पण टाईम निघून गेलेला असतंय, टाईम निघून गेलेला असतंय. त्यांच्याकडे फक्त एकच अपेक्षा असते की आता ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. तर बघा, बाहेर पडण्यासाठी त्या अगोदर मला हे सांगू द्या, ज्या कोणाकडं टाईम आहे आणि तशी वेळ येऊ नाही त्यांच्यावर, त्यानं नका रे बाबांनो स्वतःच्या शरीरासोबत असं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात घातपात करू नका स्वतःच्या शरीराचा. हां, ते सुख आपल्या शरीरासाठी लई महत्वाचं असतंय, पण म्हणतात कशाला, जोडीदारासोबतच ते सुख मिळवता येतंय. आणि जर ते मिळालं तर मग माणसाची कशी जीवनशैली, पूर्ण आयुष्य आनंदमय होतंय, आनंदमय. हां, ब्रेनवॉश होत नाही, कुठलं आपल्या शरीराचा अवयव कमजोर पडत नाही, किंवा अजून कुठं आपलं लक्ष वेधून जात नाही, किंवा मग आपल्याला आयुष्यात काय करायचंय, आपलं लक्ष काय आहे, ह्या गोष्टी त्या लक्षात आणायची गरज नाही, आपल्या समोर उभा राहतात आणि एकदम योग्य दिशेनं आपण आपलं आयुष्य जगत आहोत. कळलं का? त्याच्यामुळं लेकरांनो, जे लेकरं त्या फीडमध्ये नवे घुसाय बघायले तर जरा कंट्रोल ठेवा, स्वतःवर कंट्रोल ठेवा आणि ते निसर्गावर सोडा. हां, तुम्हाला जबरदस्ती तुमच्या शरीरासोबत तुम्ही जर नाही केली तर मग ते टाईम टू टाईम सगळं तुमच्या आयुष्यामध्ये घडत जाणार, आणि ते चांगलं बरं का. तर निसर्गाचं म्हणजे कसं, वयात लेकरू आलं की त्याने किती बी इग्नोर करू द्या, पण ते त्याला कळत नाही बरं का. इग्नोर कितीही केलं, लक्ष नाही दिलं तरी बी त्यातली त्यात त्या निसर्गाने त्याला आनंद कधी मिळतो आणि मोकळा होतो हे त्या लेकराला सुद्धा कळत नाही. लक्षात घ्या गोष्ट. समजदार लोकांनो, हे मी बोलायले ते खोटं आहे का चुकीचं आहे का? नाही, होतं, ऑटोमॅटिक होतं. मग तेवढं झालं तर कशाला उगाच जास्त चाळे करायचे, तर स्वतःच्या शरीरासोबत नका करू. पुढे चालून अडचणी येतात, डॅमेज होतं. त्या नसाला इजा जर झाली ना तर बरेच प्रॉब्लेम होतात पुन्हा, वाकडन तिकडन. मग ते केळीचं कसं ते टाईम निघून गेल्यास एकदम वेगळंच होतं, आणि त्याप्रमाणे आता तुम्ही समजून घ्या ना. शिकरण करण्यासाठी, फक्त शिकरण म्हणजे काय, केळीचं शिकरण करण्यासाठी कच्ची केळी लागतात का पिकलेली लागतात? घुललेली केळी लागतात. घुललेली केळी जेवढी आहेत ना तेवढं शिकरण खूप छान होतं आणि टेस्ट लागते. थोडासा तुपाचा काटा टाकायचा त्याच्यामध्ये, थोडासा तुपाचा काटा टाकायचा, बडीशेप, इलायची, साखर, गूळ, दोन्हीपैकी काहीतरी शिकरण बनवायचं. घुललेल्या केळीचं, ते घुललेलं केळ ते फक्त शिकरणाच्या कामाला येतंय. आणि केळी कडक जी असते ना,
निब्बर ती खायला मजा येते. हां, असं आहे. तर ज्यांच्यासोबत हे असे प्रॉब्लेम झालेले आहेत, होऊन गेलेत, आता पर्याय नाही. आता फक्त पर्याय एकच समोर आहे. आता काय करायचं, ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं, कसं? तर बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जोडीदार कुणाला आहे तर कुणाला नाही. अजून बी 40च्या वर झालंय तरी जोडीदार कुणाला आहे तर कुणाला नाही. तर मग असू की नसू जोडीदार, दोन्ही सेमच आहे. ज्यांच्यासोबत हे असं घडलंय ना, म्हणजे पहिल्यासारखं बाबूराव टाइम टू टाइम काम करीत नाही, त्यांच्यासाठी जसं तुम्ही तुमच्या त्या वयामध्ये हातानं बेजार होत होता ना, तुमच्या मनानं बेजार होत होता, आणि त्याच्यापैकी थोडंसं लक्ष कमी जरी झालं असलं तरी बी तुम्ही फोकस कशावर ठेवायचं, त्या भावनावर. तुम्हाला जोडीदार असला तर मग तुमच्या जोडीदाराचा सपोर्ट तुम्हाला नक्कीच मदत करू शकते. पण ते जोडीदार रोमॅन्टिक असायला पाहिजे. तर ज्याला जोडीदारच नाही त्यांनी अशा कुठंही कुणाकडेही बदलून जर भावना दाखवल्या तर मग त्या पुरुषाचं अस्तित्व काही नाही. अस्तित्व नसलेला आजार ऑटोमॅटिक त्याच्या बॉडीमध्ये घुसणार म्हणजे घुसणार. ती एक विचारधारा लय घाणेरडी आहे बरं का. कोणत्याही गोष्टीवर तुम्ही जसा विचार करताय त्याच वळणावर तुमचं आयुष्य तुम्हाला घेऊन जातंय, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं तुमची विचारधारा अशी ठेवा की पुन्हा पुन्हा तुम्हाला आनंद मिळवायचा आहे, पण एकाच कारणाने. आनंद मिळवण्यासाठी 17चे 60 कारणं तुम्ही शोधत बसण्यामुळेच तुमच्यावर ही येळ आलेली आहे बरं का. समजून घ्या. 17चे 60 कारणं म्हणजे थोडक्यात सांगू का, नव्या प्रोफाईल अकाउंट आणि त्यावरले ते सिनेमे, नवे नजराने, जिथं मन गेलं तिथं चोच मारायची, आणि परिणाम पुन्हा स्वतःच्या बॉडीवर काही टायमानं जाणवायची. हे जर तुमच्यासोबत नसेल घडवायचं तर तुम्ही एक निश्चय ठामपणे जिथे आहोत तिथेच आनंद घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आनंद नक्की मिळणार बरं का, नक्की मिळणार 100%. जर तसं नाही झालं तर कमेंटमध्ये मला पुन्हा सांगा. वंदना तू म्हणतीसन हे होत नाही, मग बघूया तिथून पुढचा आपण इलाज. कळलं का? चला बाय.